सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल एक आनंदाची बातमी आहे. साधारणतः जागा आतापर्यंत किती अपलोड झालेल्या आहेत आणि एकंदरीत पवित्र पोर्टलवरती जागा किती येते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर जी काही प्रोसेस असणार आहे ती सुद्धा तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून रेग्युलर आपण घेणार आहोत. कुठली बॅच नसतात, त्यामुळे चॅनलला फॉलो करायला विसरू नका. ठीक आहे. चला, शिक्षक भरती नवीन अपडेट आनंदाची बातमी नेमकी काय आहे? 25,000 जागा तुमच्या पवित्र पोर्टल अपलोड झालेल्या आहेत का? आजच्या घडीला एकंदरीत किती जागा तुमच्या अपलोड आहेत ते सविस्तर बघूया. पवित्र पोर्टल शिक्षक भरती सद्यस्थिती आणि जागांचा महा अपडेट. डेडलाईन जी 20 जुलै दिलेली आहे. डेटा विश्लेषण, सद्यस्थिती आणि पसंती क्रमाची स्टडी सगळं बघणार आहोत. पवित्र पोर्टलवरील सद्यस्थिती आहे तर 20,000 पेक्षा जास्त अपलोड आहे जागा. अपेक्षित जागा आहे की 25,000च्या आसपास पवित्र पोर्टलवर जागा अपलोड होतील, पण सध्याला 20 ते 22,000 पण जागा अपलोड झालेल्या आहेत आजपर्यंत. जाहिरात अपलोड करण्याची शेवटची तारीख जी आहे 20 जुलै 2026. मंत्रालय आयुक्त स्तरावरील माहितीनुसार हा अंदाज आहे. जागांचं वर्गीकरण स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी एकूण संस्था जर विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्था एकूण 10,000 प्लस जागा येतील. ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे, तुमची नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. ठीक आहे. फायदा विना मुलाखत म्हणजे सगळे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत. टोटल एक 10,000 प्लस जागा असतील, त्याच्यात वाढ होतील. खाजगी शिक्षण संस्था म्हणजे प्रायव्हेट जे इंटरव्ह्यू थ्रू भरले जातात, एकूण एक 12,000 ते 13,000 प्लस जागा असतील. प्रकार खाजगी, अनुदानित प्लस विना अनुदानित या दोन्ही पण जागा आहेत. अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, ज्या विना मुलाखत आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारे या खाजगी संस्था जागा त्या भरल्या जातात. आजच्या घडीला जे काय टोटल या जागांचं विश्लेषण दिलेलं आहे. जागांची संस्थांच्या जाहिरातीला विलंब का होतं, त्या ठिकाणी प्रक्रियेतील जे काही अडथळे आहेत नेमके काय, त्रुटी आढळल्यास फाईल पुन्हा पहिल्या टप्प्यावर होते, त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी जी मुदतवाढ त्यासाठी मिळते. पहिला टप्पा संच मान्यता मिळते, नंतर बिंदू नामावली पूर्ण करणं, मग 80% पर्यंत पदाचं विश्लेषण आहे, नंतर पोर्टलवर त्या जागा अपलोड केल्या जातात, शिक्षणाधिकाऱ्यांची पडताळणी होते आणि मग संस्थांचे जे काही चालक आहे, संचालक त्याला त्या ठिकाणी मान्यता देतात. आणि महत्वाचा निष्कर्ष आहे मुदतवाढ मिळणं हा आपलाच फायदा आहे. म्हणजे मुदतवाढ मिळाली म्हणजे त्या जागा परत पवित्र पोर्टलला अपलोड होतील, परंतु कितीपर्यंत तुम्ही मुदतवाढ देणार आहात. माध्यम निहाय जर संधी पाहिली असतील तर कुठं सर्वाधिक जागांची संधी आहे, कुठल्या माध्यमाला सर्वाधिक जागा आहे, तर उर्दू माध्यम साधारणतः 1,000 प्लस अपेक्षित जागा आहे. त्यानंतर हिंदी माध्यम आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इकडे जास्त जागा येतात. त्यानंतर इंग्रजी माध्यमाचं ठाणे, भिवंडी, पुणे, नागपूर, बीएमसी जी काय ते प्रत्यक्ष अजून काय आले नाही. सद्यस्थिती आहे सेमी आणि इंग्रजी आहे, तर मागील भरतीच्या तुलनेत यावेळेस जागामध्ये वाढ होणार आहे. सेमीमध्ये म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल. आता बीएमसी एक महत्वाचा फॅक्टर आहे, परंतु जागा अजून अपलोड झालेला नाहीये. प्युअर इंग्लिश आणि हिंदी माध्यमाच्या उमेदवारांचं सर्वाधिक नुकसान या ठिकाणी होणार आहे. कशामुळं? कारण बीएमसी स्वतंत्र नियमावली आहे आणि मागील भरतीतील कोर्ट केसेसमुळे त्याची पार्श्वभूमी राहिलेली आहे. सध्याचं स्टेटस बीएमसीचं काय आहे तर पेंडिंग आहे, अद्याप जागा या ठिकाणी अपलोड झालेली नाहीये. बीएमसीने जागा अपलोड केल्यास इंग्रजी माध्यमाच्या जागामध्ये लक्षणीय त्या ठिकाणी वाढ होणं शक्य आहे. इंग्रजी माध्यम जे मुलं आहेत त्यांना फायदा होईल. आता सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोण पात्र आहे? मराठी माध्यमाची मुलं पात्र आहेत का? तर या ठिकाणी जर पाहणं गरजेचं आहे. तुमची व्यावसायिक पात्रता डीएड असेल, बीएड असेल, तर कोणत्या माध्यमामध्ये सेमी इंग्रजी आहे तर तुम्ही पात्र आहेत. इंग्रजी माध्यमात आहात तर पात्र आहे, तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही सेमीच्या जागेसाठी अर्ज करू शकता. परंतु तुम्ही मराठी माध्यमात आहात तर अपात्र, नॉट एलिजिबल, तुम्ही पात्र नाही असं सांगितलेलं आहे किंवा असं दाखवत आहे. आता प्रलंबित विषय आहे कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि कार्यानुभव शिक्षक यांच्या नव्याने जागा अपलोड झालेल्या आहे. कला शिक्षक, क्रीडा आणि कार्यानुभव सद्यस्थितीला काय आहे तर प्रश्न अद्याप पूर्ण सुटलेला नाहीये. जागा उपलब्ध आहेत, परंतु त्या पहिल्या राऊंडला येतील की दुसऱ्या राऊंडला येतील हे अजून त्या ठिकाणी स्पष्ट नाहीये. जागा 100% भाकीत करणे कठीण आहे, परंतु अपेक्षा त्या ठिकाणी तुम्ही ठेवा. आता तुम्ही जर पाहिलं असेल मागच्या वेळेस अनेक मुलं लागलेले आहेत, परंतु चांगले मार्क आहेत. काही जण तिकडे गोंदियाला लागले, गडचिरोली लागले, काही जणांना कोकणात जायचं नव्हतं पण कोकणात लागलेले आहेत.
चांगले मार्क होते आणि त्यांच्यापेक्षा कमी मार्काची मुलं त्यांच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये लागलेले असं अनेक वेळा होतो. त्याचं कारण काय आहे की तुम्ही जो काही प्रेफरन्स देतात तो प्रेफरन्स महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला मार्क चांगले आहेत परंतु त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की या मार्कामध्ये माझं सिलेक्शन जर नाही झालं तर किमान लांबच्या ठिकाणी झालं तरी चांगलं. पण या गोष्टीमुळे काय होतं, तुम्ही जो प्रेफरन्स निवडतायत त्यामुळे तुमचं नुकसान होतं. इथं बघा, जागा जास्त, तुम्हाला जास्त पर्याय असतात आणि त्यामुळे चुका सुद्धा सर्वाधिक होतात. आस्थापना वाढल्या आहेत. विना मुलाखतीचं केवळ 50 ते 100 पसंतीक्रम देऊन आता चालणार नाही. चुकीनं एक निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी शर्यतीतून बाहेर जायला भाग पाडतो. बाहेर भाग पाडतो म्हणजे तुम्हाला एक तर त्या ठिकाणी तुमचं जॉईनिंग होतं परंतु लांबच्या ठिकाणी. ते जर पाहिलं असेल तुम्ही बघा, मागच्या वेळेस सेम असंच झालेलं आहे, अनेकाच्या बाबतीत झाले. उच्च गुण, चुकीची स्ट्रॅटेजी, चुकीचा पसंतीक्रम दिलाय, चुकीचा म्हणता येणार नाही त्याला, परंतु एक तुम्ही देताना पसंतीक्रम एक लांबच्या लेवलचे दिलं होतं किंवा माझं मेरिट जर जास्त आलं तर या ठिकाणी मेरिट जास्त लागतं म्हणून मी थोडं लांबचं प्रेफरन्स देतो त्यामुळे माझं सिलेक्शन, ते तुमचं थोडं चुकीचं पसंतीक्रम दिलंय. आणि नोकरी हुकलेली नाहीये, तर नोकरी मिळालेली आहे अनेक जणांना परंतु एक लांबच्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे, काही जणांना नसेल मिळाली. आणि समांतर आरक्षण असेल तर शक्यतो तुम्ही जवळचेच पसंती करतात. ते मी ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला सगळी डिटेल माहिती देईल, काळजी करू नका. रेग्युलर युट्यूबला लाईव्ह त्या ठिकाणी आपलं लेक्चर असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आजच करून ठेवा. कमी गुण आहेत, योग्य त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आहे, अचूक सोयीस्कर पसंतीक्रम दिले, त्यांची निवड झाली. परंतु लक्षात ठेवा, नुसतं पसंतीक्रम देऊन अजिबात चालत नाहीये. तुम्ही जर पाहिलं असेल इथं, ठीक आहे, एक सेकंड हा, हे जे आहे ना, हे असेल, हे असेल, तर नुसतं पसंती क्रम देऊन चालत नाहीये, तुम्हाला मार्क सुद्धा त्या लेवलचे लागतात. मागच्या वेळेस मी सांगतोय की अनेक जण आहेत, खूप चांगले मार्क होते, खूप चांगले मार्क असताना त्यांनी पसंतीक्रम देताना थोडे लांबचे पसंतीक्रम दिले, त्यांचं निवड झाली, लागले पण लांबच्या ठिकाणी लागले. हे जे म्हणतो ना आपण की कमी गुण आहेत, कमी गुण आहेत आणि जास्त गुण आहेत, इथं तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स देताना तुम्हाला चांगले मार्क असतील तर शक्यतो तुमच्या जवळचेच प्रेफरन्स सुरुवातीच्या लेवलला द्या. ठीक आहे, आणि नंतर मग कमी गुण असतील तर तुम्ही त्या ठिकाणी लांबची प्रेफरन्स द्या. अनेक जण आहेत कमी गुण आहेत, लांबची प्रेफरन्स दिले त्यामुळे ते लागलेले आहेत, असं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण त्या संदर्भात डिटेल माहिती देईल. ओके, चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. यामध्ये तुम्हाला संपूर्ण अचूक पसंतीक्रम जे काय कशा प्रकारे द्यायचे काय ती सगळी माहिती युट्यूबलाच घेणार आहे मी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सपोर्ट, कागदपत्रात त्रुटी भाऊ, तुम्हाला सगळी डिटेल माहिती कुठली लागणार, मुलाखत तयारी कशी करायची, थेट संवाद. मागच्या वेळेस सुद्धा आपण युट्यूबमध्ये रेग्युलर लाईव्ह येत होतो. तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील, कट ऑफ असेल, अनेक जण त्या ठिकाणी सर माझं काम होईल का नाही याच्यामध्ये अनेक जणांना आपण मार्गदर्शन केलेलं आहे. यावेळेस सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून रेग्युलर लाईव्ह आपण येऊया. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मांडा, त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मिळतील. त्यामुळे आज चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, थांबतोय, काळजी करू नका. साधारणतः चांगले मार्क असतील तर यावेळेस मागच्या वेळेच्या जागापेक्षा यावेळेस जागा थोड्या जास्त प्रमाणात असतील. त्यामध्ये शासकीय जागा असतील, संस्थात्मक जागा असतील, दोन्ही मिळून असतील, परंतु खाजगी जागा जास्त असतील गव्हर्नमेंटच्या जागापेक्षा. ठीक आहे, थांबतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत तुमचं रेग्युलर या ठिकाणी लेक्चर असेल. लेक्चर म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे पहिल्यापासून संपूर्ण. ओके, थांब.